आनंद दरबार येथे 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा। दत्तनगर कात्रज येथील आनंद दरबार येथे देशभक्तीपूर्ण वातावरणात 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी सत्कार मूर्तींच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी स्वातंत्र्य सैनिक, जवान तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले। या कार्यक्रमात राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कुमारी फियोना भन्साळी आणि चिरंजीव विहंग शेडगे या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला यंत्रनिर्माण पतसंस्था कात्रजचे अध्यक्ष विकास नाना फाटे, महिला दहीहंडी उत्सवाचे संस्थापक सोनूभाऊ वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते रंगनाथजी, आंतरराष्ट्रीय पखवाज वादक दीपकजी दसवडकर तसेच उद्योजक अनिलजी भन्साळी आदी मान्यवर उपस्थित होते। श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ढोल लेझिम तसेच राष्ट्रध्वज गीताचे उत्साहपूर्ण सादरीकरण केले। आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद दरबारचे दिलीप संचेती, प्रकाश भटेवरा, सुभाष पिरगळ, संतोष भंडारी, संतोष दुगड, प्रमोद राका, जवाहर धोका, नूतन कुलकर्णी, सौरभ धोका आदींसह सर्व सभासदांनी परिश्रम घेतले। माझं नाव विहंग शामकांत शेडगे आहे। मी 10 मीटर एअर रायफल व शॉटगन असे दोन्ही इव्हेंट खेळतो। त्यामध्ये मला आजपर्यंत 13 मेडल्स आहेत। राष्ट्रीय मला सिल्वर मेडल आहे आणि या ठिकाणी मला आनंद दरबार यांच्याकडून स्वागत करण्यात आलं। मला सन्मानित करण्यात आलं आणि त्यांचे मी आभार मानतो आणि मी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक तरी गोल्ड मेडल आणणारच। नमस्ते, मेरा नाम फियोना है, फियोना अल्पेश बंसाली। आप सभी की 80th इंडिपेंडेंस डे के लिए बहुत बहुत बधाई हो। ऑनर्ड गेस्ट्स एंड माय डियर फ्रेंड्स, ये देश आज़ाद होने के लिए बहुत लोग ने सैक्रिफाइस किया है, इसीलिए हमें हमारे देश पर हमेशा गर्व होना चाहिए। मेरे प्यारे दोस्तों, मैं आपसे एक छोटी सी बात कहना चाहती हूँ, ड्रीम बिग, वर्क हार्ड एंड नेवर गिव अप। मैं सिर्फ 8 साल की हूँ, लेकिन मैंने ये सीखा है कि एज डजंट मैटर, योर एफर्ट मैटर्स। आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आनंद दरबार या ठिकाणी साजरा करण्यात आला। आनंद दरबारचे सन्माननीय आमचे सन्मित्र मार्गदर्शक बाळासाहेबजी धोका यांच्या सुंदर नियोजनातून आणि सर्व आनंद दरबारचे पदाधिकारी यांनी अतिशय सुंदर असं नियोजन करून आपल्या अभिमानाचा तिरंग्याचं वंदन करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं। आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत। खरं तर या ठिकाणी विहान आणि शोभना या 2 मुलांचा देखील जे भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत त्यांचा देखील आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी करण्यात आला। चक्रधर स्वामीचे सगळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होते। ज्या स्वातंत्र्यासाठी ज्या शहीद झाले त्यामध्ये महात्मा गांधी असतील, मंगलजी पांडे असतील, शहीद भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, असे ज्ञात अज्ञात सर्व वीरांना आपण आज विनम्र अभिवादन करूयात। आणि देश आपली प्रगती करत असताना आपल्या देखील जबाबदाऱ्या आहेत सर्व नागरिकांच्या, विद्यार्थ्यांच्या। त्या जबाबदाऱ्यामध्ये वाहतूक समस्या असेल, गरिबी असेल, शिक्षण असेल, अशा समस्या फक्त सीमेवरच मिलिटरीमध्ये भरती होऊन देश सेवा केली जात नाही, तर प्रत्येकाने आपल्या घरी राहूनसुद्धा देश सेवा केली पाहिजे, असे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत। माझं नाव दीपक दसवडकर। खरं तर कला संगीत क्षेत्रामध्ये असताना माझ्यासाठी एक गर्वाचा, अभिमानाची गोष्ट अशी आहे की आपल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्ष आज पूर्ण झालेत आणि या निमित्ताने दिल्लीला इंदिरा गांधी स्टेडियम तिथे आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मला तिथे वंदे मातरम या गीताला पखवाज साथ करण्याची संधी मिळाली। ही माझ्यासाठी खरं तर अभिमानाची गोष्ट आहे आणि मला एक गर्व होतो आहे की मी एक भारतीय नागरिक असल्याचा आणि मला तिथे ते जाणवलं। कारण आपण आपल्या क्षेत्रातून कला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, आज फियोना आहे, विहान आहे, यांनी यांच्या क्षेत्रामध्ये उत्तुंगाशी भरारी घेतलेली आहे। आपण आपल्या क्षेत्रात एक प्रामाणिकपणे, नीतीने
काम करण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे, तर ते जीवनभर करत राहणं ही सुद्धा मला वाटतं एक देशसेवाच आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मी शुभेच्छा देतो. आज या आनंद दरबारमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी जे ध्वजारोहण दरवर्षीच असतो आणि त्या ध्वजारोहणानिमित्त आम्ही सर्वप्रथम ज्या गावात राहतो त्या गावातल्या प्रमुख अतिथींना प्राधान्य देतो. आज आमचे विकास नाना फाटे असो, आमच्या वाळुंजी असो, आमचे दीपक जे आंतरराष्ट्रीय वादक आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या दत्तनगरमधलं नाव कुठं दिल्लीला येऊन पोचवलं असे आमचे दीपक जे आहेत या तिघांना धन्यवाद देतो. आणि विशेष आम्ही दरवर्षी ज्या मुलांनी आपल्या गावाचं नाव भारतात कोरण्याचा निश्चय केलेला आहे असे आमचे पियोना भन्साळी, वियांग शेळके या दोन्ही मुलांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रमुख अतिथींना धन्यवाद देतो आणि आजचे खाऊ वाटपचे अनिलजी भन्साळी यांना देखील धन्यवाद देतो. उपस्थित सर्वजणांचे आभार मानतो. इथेच थांबतो. वंदे वंदे भारत माता की, भारत माता की.